उपोषण सोडायला आलेले ते 6-7 मंत्री कुठे आहेत? ते कुठे आहेत? त्यांची जबाबदारी. फसवायला आले का मराठ्याला मग नुसते ते? सुधारणा काही नाही आहे. 1.5 महिन्यापूर्वीच व्याख्या दिलेली, तीच व्याख्या आत्तापर्यंत चालली. फक्त वेळ काढून न्यायचा आहे आणि मराठा समाजाला वेड्यात काढायचं आहे. आरक्षणाच्या नोंदी सापडलेल्या असतानाही मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही आणि ड्राफ्टच्या दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारून न्यायचा आहे. एवढंच काम सुरू आहे. ते काय नवीन दिलेलं नाही व्याख्या. 23 डिसेंबरला बीडला पण दिलेली आहे त्यांच्याकडं व्याख्या. फक्त आपण ज्या 4 ओळी दिल्या, त्या 3 ओळी दिल्या, त्या 3 ओळीतल्या अर्ध्या ओळी घ्यायच्या आणि अर्ध्या सोडून द्यायच्या, ही प्रकार सुरू आहे. त्यामुळं आपण सांगतो तुम्ही ते पूर्ण घ्या आणि त्याला ते दुरुस्ती नाव देतात आणि माघारी जातात आणि वेळ मारून नेतात. बाकी काही नाही आहे. नोंदी महत्त्वाच्या आहेत. नोंदी सापडणं सुद्धा आणखीन महत्त्वाचं आहे. समितीनं सुद्धा आणखीन काम करणं महत्त्वाचं आहे. 23 डिसेंबरपासून आज 19 जानेवारीपर्यंत समितीनं किती काम केलं आहे? ते जे 5-7 जण आले होते ते मराठ्यांना फसवायला आले का? हे जे येतात यांना वाटतं कुठंतरी मार्ग निघावा म्हणून येत आहेत. यांना आमचा दोषच नाही आहे. यांना दोष देण्याचं काय कारण आहे? हे मध्ये मरमर करतायत. चला ह्या शब्दाने हे होईल, त्या शब्दाने ते होईल, त्यांनी हे होईल, हे मरमर करतायत. खरे ते कुठे गेले उपोषण सोडणारे? 6-7 जण. याच्यामध्ये शिंदे साहेबानं आणि फडणवीस साहेबानं ताकदीनं आता लक्ष घालणं गरजेचं आहे आणि त्या दुसऱ्या पवार साहेबांना सुद्धा ताकदीनं याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे. कोणीही आता मागं न राहता याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला लक्ष घालण्याचं आव्हान करून तुम्ही घालणार नसाल मग मात्र आम्ही मुंबई सोडित नाहीत. ते व्हायलाच पाहिजे. आम्ही नाकारलेलं नाही आहे. सुप्रीम कोर्टातलं आरक्षण नाकारलेलं नाही आहे. त्यांनी अहवाल देणंही गरजेचं आहे. परंतु ते टिकणार हे का, त्याला आमचा कधी विरोध नाही. क्युरिटी पिटिशन या आंदोलनामुळं दाखल केली, सरकार म्हणलंय आणि त्याचं श्रेय कोणाला घ्यायचं त्याला घ्या. आम्हाला त्याचं मत नाही आहे. मराठ्यांना हेही आरक्षण मिळावं, राहिलेल्या मराठ्यांना तेही मिळावं, सगळंच मराठ्यांचं आहे. परंतु ते टिकणार हे का नसता जे अवलंबून आहे त्याच्यावरती की आम्हाला ते आरक्षण मिळणार आहे सुप्रीम कोर्टातलं आणि ते जर रद्द पुन्हा झालं तर जे ते आरक्षणाची वाट बघतात त्यांच्या पोरायचं वाटोळच होणार आहे. त्यासाठी ते टिकणार आहे का हे स्पष्टीकरण सरकारला विचारलं, सरकारनं सांगितलं नाही. पण मराठ्यांच्या जर ओबीसीत नोंदी सापडल्या तर सगळाच महाराष्ट्रातला सरसकट मराठा ओबीसीमध्ये घ्या, याच्यावरच आम्ही ठाम.